मतदानाचा प्रश्न आला की मनरेगा आठवतो, मतदानाचा प्रश्न आला की 5 किलोचं धान्य आठवतं आणि या ठिकाणी उद्योगपती इतके माजलेले आहेत की सगळे कायदे त्यांनी गुंडाळून ठेवले आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट लागू केलेलं आहे। यांच्या नफ्यामध्ये प्रचंड करोडोची भरती झालेली आहे, याच्याविषयी ते काही बोलत नाहीत। ह्यांना सर्व तऱ्हेने सरकारने सबसिडी द्यावी, लोकांना गुलाम करणारे कायदे सरकारने दिले आणि पुन्हा हे सांगणार की आम्ही देशाचे संपत्तीचे निर्माते आहोत। पंतप्रधान म्हणणार हो हेच खरे संपत्तीचे निर्माते आणि कामगारांना या सरकारने गुलामीच्या अवस्थेत कायद्यान्वये आणून ठेवलेले आहे। इलेक्शनच्या प्रचार सभेमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली आणि त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये 80 कोटी जनतेला रेशनवरती आम्ही 5 किलोचं धान्य हे मोफत देऊ। आता आम्ही सध्या देत आहोत, पुढील 5 वर्ष पण देऊ। तर लोकसभा निवडणुकीनंतर पुढचं सरकार काय येईल हे आपल्याला माहिती नाही आहे, पण ते पुढील 5 वर्षाकरता सुद्धा रेशनिंग सिस्टमवर सरकारच्या वतीने 5 किलोचं धान्य मोफत देऊ अशी घोषणा करतात। अर्थात इलेक्शन कमिशन या गोष्टीला काहीच करणार नाही आपल्याला माहिती आहे, पण या गोष्टीला ते स्वतःच गेले वर्षभर आधी रेवडी असं म्हणत असत आणि काँग्रेस पक्षाला 70-75 वर्षात तुम्ही रेवडी वाटली म्हणजे काय तर अर्थशास्त्रीय भाषेमध्ये सरकारने ज्या अनेक योजना केल्या त्याच्यामध्ये सबसिडी दिली। म्हणजे जसं आरक्षण ही एक गोष्ट सरकारचा हस्तक्षेप असते, त्याला एक संविधानाचा अधिकार आहे, त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आरक्षणच्या बाजूने बोलतो तसं दाखवून आरक्षण उधळून लावण्याच्या गोष्टी ज्या केल्या त्या पण 30 वर्ष बघितल्या आहेत। तसंच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जी सबसिडी नावाची गोष्ट आहे ती गरिबांसाठी, अल्प ज्यांचं उत्पन्न आहे, मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा रेशनिंग व्यवस्थेमध्ये एकूण काही ॲटम्स गेले काही अनेक वर्ष काँग्रेसच्या सरकारने आणले आणि ते जनतेच्या आणि गरिबांच्या हितासाठी होते। त्यावेळेस ते फारच आवश्यक होते, किंबहुना ते जीवनावश्यक होते। त्याला उदारीकरणाच्या कालखंडामध्ये अनेक अर्थतज्ञांनी तुम्ही ही सबसिडी कमी केली पाहिजे ही भाषा असायची की तुम्ही हे सबसिडाईज करू नये, जनतेला काही मोफत देऊ नये, अशा तऱ्हेची लिबरलाइज इकॉनॉमीमध्ये एक अर्थतज्ञांची भाषा असते। नथिंग शुड बी फ्री। आता नथिंग शुड बी फ्री असं म्हणत असताना विमानाने प्रवास करताना लो कॉस्ट खर्चाची विमानाची तिकीटं आलेली आपण बघितली आणि मग त्या ठिकाणी तुम्ही जेवण घ्यायचं असेल तर विकत घ्या, नाही तर देणार नाही, फुकटात जेवण मिळणार नाही, फुकटात चहा मिळणार नाही वगैरे वगैरे भाषा हे तिथपर्यंत ठीक आहे। पण या देशामध्ये 90 कोटी 100 कोटी जनता ही गरिबी रेषेच्या आसपास असताना रेशनिंग व्यवस्था या देशामध्ये आदिवासी, SC ST, OBC, शेतकरी वर्ग, गरीब वर्ग, कष्टकरी यांच्या दृष्टीने जीवनवाहिनी आहे। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधलं धान्य हे रेशनिंग सिस्टममधून जेव्हा लोकांना स्वस्त दराने मिळतं तेव्हा या देशातल्या अनेकांच्या घरात चुली पेटतात। ही वस्तुस्थिती असताना या संपूर्ण रेशनिंग सिस्टमवरती संपूर्ण बजेटमध्ये केंद्रामधल्या आणि राज्यांमध्ये जे सबसिडी असते ती विशेष करून धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची सबसिडी असते। ती रॉकेल असेल, तेल असेल, खाण्याचं तेल असेल, या सगळ्या गोष्टींवरती असतं आणि ही जी सबसिडी आहे ना ही या देशातल्या गरिबांना किमान पुढे जायला मदत करतो, तरीसुद्धा गरिबी हटत नाही। आता पंतप्रधानांची घोषणा काय, अरे हे सगळं तुम्ही 70-75 वर्ष केलं, ही रेवडी होती, रेवडी देणं बंद करा असं बोलायचं आणि प्रत्यक्षात मात्र मनरेगावरती खर्च वाढवला। त्यांनी मनमोहन सिंगांना शिवाय देत असताना असं म्हटलं इट्स अ हिमालयन ब्लंडर, म्हणजे हिमालयासारखी घोडचूक आहे की अर्थव्यवस्थेतला 80-90 हजार कोटीचा खर्च तुम्ही रोजगार मिळण्याकरता खर्च करता, काही गरज नाही। पण कोरोनानंतर त्यांना स्वतःला हे बजेट वाढवायला लागलं, ती पण रेवडीच ना यांच्या दृष्टीने, पण त्याचंही बजेट वाढलेलं आहे आणि कारण लोकांना रोजगारासाठी तिकडे जावं लागतं, नाही तर उपाशी मरतील। राशनवरचं धान्य असो, मनरेगाचा रोजगार असो, ही रेवडीच आहे। मनमोहन सिंगांनी हे गरिबांना जगण्याकरता निर्माण केलं। मोदींना ती रेवडी वाटते। आता इलेक्शनमध्ये ते सांगतात 5 वर्षे पुढे आम्ही 5 किलोचं धान्य देऊ, म्हणजे किती लोकांना, 80 कोटी लोकांना। म्हणजे G20चं नेतृत्व करणारा भारत देश
पुढच्या 5 वर्षात या लोकांची गरिबी दूर न करता 5 किलो धान्य मोफत देऊ असं म्हणतो. मी तुम्हाला एक फक्त वस्तू सांगतो, करोनानंतर याच लोकांनी 5 किलो विकत घेतलं तर 5 किलो मोफत असं रेशनिंग व्यवस्थित केलं होतं. आता ते 5 किलो मोफतचीच फक्त घोषणा करतात. पाहूया का नियम होतील ते. पण आत्ता दुसरी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी, ती म्हणजे इन्फोसिसचे, म्हणजे भारतामध्ये टेक्नॉलॉजीला देशात आणि परदेशामध्ये मध्यम वर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय करणारे आणि अर्थातच टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करणारे ही इन्फोसिस कंपनी. हजारोंनी त्यांनी नोकऱ्या निर्माण केल्या. त्यांच्या इन्फोसिसचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांसकट हे कोट्याधीश आहेत. आता ते नसतील पण कोट्याधीशांनी निर्माण केले खरं आहे. असे ते आमचे नारायण मूर्ती, एक सुधामूर्ती त्यांच्या पत्नी, ह्या अत्यंत साधेपणाने ते लिहितात, बोलतात, काम करतात, सेवाभावाने काम करतात. पण हे उद्योगपती आहेत नारायण मूर्ती. आणि तुम्हाला माहीत असेल यांची मुलगी ही ब्रिटनच्या पंतप्रधानांची पत्नी आहे, सुनक यांची पत्नी आहे. त्यामुळे ब्रिटनशी यांचे दाट संबंध, अमेरिकेशी दाट संबंध, युरोपाशी दाट संबंध. कारण या सगळ्या देशांमध्ये टेक्नॉलॉजिकल ज्या काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ह्या इन्फोसिसला बऱ्याच प्रमाणात आहेत. भारत सरकारचे सुद्धा अनेक प्रोजेक्ट्स इन्फोसिसकडे आहेत. ते किती चांगले चालतात हा आणखीन वेगळा विषय आहे. पण नारायण मूर्ती 2 अशी विधानं करून गेलेली आहेत की कामगारांनी, देशातल्या कामगारांचे 8 तास जे कामाचे आहेत ते 8 तासाऐवजी 12 तास केले पाहिजेत. म्हणजे दिवसाचे 24 तास, त्याच्यामध्ये 8 तास झोपेचे असतात, 8 तास कामाचे असतात, 8 तास रेस्टचे असतात. असं असताना हे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे स्लोगन्स आहेत, 8 hours ऑफ वर्क. भारतामध्ये 8 तासाचा कायदा झाला, जगभर झाला. पण नारायण मूर्ती सांगतात तुम्ही विश्रांती करू नका, तुम्ही 12 तास काम करा. 12 तास काम केलं पाहिजे असा नवीन आदर्श ते केव्हा घालतात, जेव्हा 4ही लेबर कोड 100 वर्षाचे कामगारांचे अधिकार हिरावून घेत आहेत आणि कामाचे तास, किमान वेतन, कलेक्टिव्ह बार्गेनिंग किंवा राईट टू हॅव वर्क, हे सगळं काही मोदी सरकारने 44 कायदे रद्द करून जे नवीन 4 लेबर कोड आणलेत आणि त्या लेबर कोडनं आता नवीन एक तारीख मिळणार आहे. बहुतेक ते पुन्हा एकदा सत्तेवर येतील तेव्हा ते जाहीर करतील, तेव्हा या देशातला कामगार हा गुलाम झालेला असेल. या गुलामीची एक अवस्था म्हणजे 8 तासाचे काम 12 तास करणे. हे खाजगी क्षेत्रात सुरूच आहे. पण त्यांचं म्हणणं सर्वांनी किमान 12 तास काम केलं पाहिजे, असे नियम पाहिजे असं ते पुन्हा पुन्हा सांगतायत. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, देशातल्या परिषद सांगतात. आणि याचा एक उच्चार करताना असं दिसतंय की आत्ता जे काही वित्त भांडवलाचं जे काही अर्थकारण या देशाच्या मध्ये चालू आहे, मोदी अदानीची स्टोरी रोज अनफोल्ड होते आहे. एक उद्योग जो टेक्नॉलॉजीचा गेल्या 30 वर्षात भरभराटेला, ज्याला एक नारायण मूर्ती पायोनियर पण आहेत, पण आज ते जी भाषा वापरत आहेत ती मक्तेदार भांडवलाची भाषा आहे. ती कामगाराचे अधिकार घालवून टाकणारी भाषा आहे. म्हणून या देशाचा पंतप्रधान जेव्हा सबसिडीला रेवडी म्हणतो, या देशाचा एक प्रमुख उद्योगपती आणि टेक्नॉलॉजीमध्ये एक पायोनियर आज म्हणतो 12 तास काम करा. प्रत्यक्षामध्ये वर्क फ्रॉम होम असो, वर्क फ्रॉम ऑफिस असो, आजची तरुण पिढी अक्षरशः 18 तास काम करते. किंबहुना ते कधी मुलं झोपतात हे त्यांना माहीत नाही. एवढा कामाचा ताण टेक्नॉलॉजीमुळे यांच्यावर आला आहे. कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात जगभर टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. होय, अगदी टेस्लासारख्या कंपन्यांनी सुद्धा काढलेत, IBM आणि डेलॉयटने सुद्धा माणसांना काढलेलं आहे. आणि प्रत्येक टेक्नॉलॉजी कंपनीचं नाव घ्या, त्यांनी 10 ते 15% लोकांना घरी बसवलेलं आहे. आणि घरी बसून काम करूया किंवा घरीच बसा. अशा वेळेस नारायण मूर्ती म्हणतात 12 तास काम केलं पाहिजे. यांच्या नफ्यामध्ये प्रचंड करोडोची भरती झालेली आहे, याच्याविषयी ते काही बोलत नाहीत. तुम्हाला मी सांगतो, करोनाच्या नंतर आणि आधीसुद्धा, पण विशेष करून नंतर या देशाच्या अर्थमंत्र्यांनी याच उद्योगपतींना, विशेष करून टेक्नॉलॉजी उद्योगपती आणि मार्केटमधून श्रीमंत झाले लोक, यांचा जवळजवळ 30 ते 35% जो काही टॅक्स, त्याला कॉर्पोरेट टॅक्स होता, तो आता 22% वरती आलेला आहे. म्हणजे ह्यांच्या टॅक्समध्ये कटौती पाहिजेत,
ह्यांना सर्व तऱ्हेने सरकारने सबसिडी द्यावी, उद्योगामध्ये द्यावी, जमिनीत द्यावी, सगळ्या बाबतीत द्यावी, कामगार कायदे बदलून द्यावेत, लोकांना गुलाम करणारे कायदे सरकारने दिले आणि पुन्हा हे सांगणार की आम्ही देशाचे संपत्तीचे निर्माते आहोत. पंतप्रधान म्हणणार हो हेच खरे संपत्तीचे निर्माते. आणि कामगारांना, ते मध्यमवर्गीय असतील, ते उच्च शिक्षित असतील, ते प्रशिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ते गिरणीमध्ये असतील, ते शेतीमध्ये असतील, ते ऑफिसमध्ये असतील, ह्या सगळ्यांना ह्या सरकारने गुलामीच्या अवस्थेत कायद्यान्वये आणून ठेवलेलं आहे. आणि उद्योगपती आता म्हणतात आता 12 तास काम करा. म्हणजे एका बाजूने रेवडी कल्चर, म्हणजे सबसिडीला ती वाढवण्याची गरज असताना त्याला रेवडी म्हणून हिणवायचं. प्रत्यक्षातली वस्तुस्थिती की ती द्यावीच लागते, नाही तर मतं मिळणार नाहीत. आणि म्हणून मतदानाचा प्रश्न आला की मनरेगा आठवतो, मतदानाचा प्रश्न आला की 5 किलोचं धान्य आठवतं. आणि या ठिकाणी उद्योगपती इतके माजलेले आहेत की सगळे कायदे त्यांनी गुंडाळून ठेवले आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट लागू केलेलं आहे. ते सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा होतं आहे. आणि अशा वेळेस मूळ प्रश्न येतो की नारायण मूर्तींना आत्ता 12 तासाचा दिवस असावा असं जेव्हा वाटतं तेव्हा ते सरकारचे प्रवक्ते बनतात. त्यामुळे सरकारचे पोपट अनेक आहेत, ऑटोनॉमस संस्था सरकारच्या संस्था झाल्या आहेत, पण हे उद्योगपतीसुद्धा सरकारची अंग झाली आहेत. आणि म्हणून नारायण मूर्तींना गंभीरपणे घेऊन या पद्धतीच्या वक्तव्यांना कामगार वर्गानेच नाही तर तमाम जनतेने धडा शिकवला पाहिजे. यासाठी रेवडी म्हणणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, 12 तास काम करा असं म्हणणाऱ्यांना धडा शिकवला नाही. अरे रोजगारच तुम्ही निर्माण करत नाही आहात, रोजगार हिरावून घेतात आणि लोकांना सांगतात तुम्ही राबलं पाहिजेत. आणि मग संपत्तीचे निर्माते ते आहेत. संपत्तीचे निर्माते या देशातले शेतकरी आहेत, कामगार आहेत, कष्टकरी आहेत, मध्यमवर्गीय बुद्धी कौशल्याने, तंत्रज्ञानाने हा देश आणि जग समृद्ध करणारे लोक हे मध्यम वर्गातले 35 ते 40 कोटी भारतातच आहेत आणि जगभर पण आहेत. पण त्यांना संपत्ती निर्माते म्हणायचे नाही. संपत्ती निर्माते नारायण मूर्ती, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी आणि आम्ही कष्टकरी. प्रश्न हाच आहे, हा 2 विचारधारांची लढाई आहे. संपत्ती निर्माते या देशातले 142 कोटी जनता आहे. आणि म्हणून असे सल्ले देणारे नारायण मूर्ती आणि असे सल्ले देणारे पंतप्रधान या देशाला नको आहेत हे जनतेने येत्या कालखंडात दाखवून देण्याची गरज आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ हा आवश्यक आहे. मत पटलं असेल तर निश्चितपणे हा व्हायरल करावा ही नम्र विनंती.